हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲक्टिव्हिटी शीट नंबर 6 स्टँडर्ड 8 जनरल सायन्स 8वीची आपण जनरल सायन्सची जी PDF आहे, जी ॲक्टिव्हिटी शीट आहे ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ओके, यामध्ये ॲक्टिव्हिटी शीट नंबर 6 मध्ये जे आपण 8व्या इयत्तेसाठी अभ्यासणार आहोत. लेट्स अंडरस्टँड. We learn here nutrition, photosynthesis, transport system in plants, biological fixation of nitrogen याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून करणार आहोत. ओके, रेफरन्स आहे स्टँडर्ड 7 चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, म्हणजे सजीवाचं पोषण कोणतं आहे, कशा पद्धतीचं सजीव पोषण करतो आहे, अन्न घेतो आहे, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लर्निंग आउटकम्स आहे आपल्याला यामध्ये टू एक्सप्लेन द प्रोसेसेस ऑफ फीडिंग अँड डायजेशन अलॉंग विथ द रिलेटेड स्ट्रक्चर करेक्टली अँड इन द प्रॉपर सिक्वेन्स. म्हणजेच डायजेशन प्रोसेस आपली कशी आहे, अन्न घेण्याची ग्रहण करण्याची पद्धती कशी आहे, हे आपल्याला समजणं हे आपलं आजचं लर्निंग आउटकम आहे. लेट्स टेक ए लुकमध्ये आपण बघूया सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सहजीवी पोषण कशा पद्धतीचं असते ते आपण बघूया. 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. with each other's help. This type of nutrition is called symbiotic nutrition. Symbiotic nutrition मध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त सजीव एकत्रित राहतात आणि एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात, संरक्षण करतात आणि सपोर्ट करतात. तर अशा पद्धतीचं सहजीवी पोषण म्हणतात त्याला सिम्बायोटिक न्यूट्रिशन. फॉर एक्झाम्पल, अल्गी अँड फंगी लिव्ह टुगेदर टू फॉर्म लायकेन. आपण लायकेन वनस्पती बघितली असेल, LICHN, लायकेन, ज्याला मराठीमध्ये दगड फूल म्हणतो आपण किंवा मसाल्याचं फूल पण म्हणतो आहे. दिस इज अ लायकेन प्लांट. इट इज अ पिक्चर ऑफ लायकेन प्लांट अँड इट इज ए सिम्बायोटिक रिलेशन. इट इज म्हणजे कोणत्या 2 सजीवांपासून बनलेलं आहे, तर अल्गी अँड फंगस. अल्गी फोटोसिंथेसिस करून फूड तयार करते आहे, तर फंगस सपोर्ट करते आहे आणि प्रोटेक्ट करतो आहे. ओके, आणि अशा पद्धतीचं रिलेशन, अशा पद्धतीची न्यूट्रिशनची प्रोसेस लायकेन या प्लांटमध्ये असते आहे. त्यानंतर दुसरं आपण बघूया हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. परजीवी वनस्पती कोणते आहे, या पिक्चरमध्ये हेट्रोट्रॉपिक प्लांट्स दाखवलेला आहे. ड्रॉसेरा प्लांट दिसते आपल्याला. इट इज अ ड्रॉसेरा प्लांट. हेटेरोट्रॉपिक प्लांट्स. प्लांट्स हे जनरली स्वयंपोषी असतात, पण हेटेरोट्रॉपिक प्लांट्स आहे. द प्लांट दॅट ग्रोज ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड पॅरासिटिक प्लांट्स. पॅरासिटिक प्लांट्स असतात. काही वनस्पती अशा असतात की त्या दुसऱ्या वनस्पतीवर जगतात. जसं लोरॅन्थस आहे, कस्कुटा आहे, ज्याला आपण अमरवेल म्हणतो आहे किंवा अधरवेल म्हणतो आहे. हा जो प्लांट असतो आहे तो हेट्रोट्रॉपिक प्लांट्स आहे. दुसऱ्या प्लांट्सवर तो जगतो आणि त्या प्लांट्समधलं अन्न तो शोषतो, म्हणून त्याला पॅरासिटिक प्लांट्स म्हणतात. लोरॅन्थस, कस्कुटा हे प्लांट्स यामध्ये येतात. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत नेक्स्ट जो सजीवाची पोषण पद्धती आहे ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सॅप्रोफिटिक इन्सेक्टिव्होरस प्लांट. या ठिकाणी आपण बघणार आहोत इन्सेक्टिव्होरस प्लांट. इन्सेक्टिव्होरस म्हणजे कीटक खाणाऱ्या काही वनस्पती असतात. सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट. या ठिकाणी जी वनस्पती ही आहे कीटकभक्षी वनस्पती, इन्सेक्टिव्होरस प्लांट. सम प्लांट्स फीड अपॉन इन्सेक्ट टू ऑब्टेन न्यूट्रिएंट्स. ह्या वनस्पती कीटकांवर कीटक खाऊन त्या जगतात आणि त्यांच्यापासून
अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. दीज इन्सेक्टिव्हरस प्लांट्स जनरली ग्रो इन सॉइल और वॉटर डिफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड्स. ज्या जमिनीमध्ये नायट्रोजनची कमी असते त्या जमिनीत वाढणाऱ्या काही वनस्पती नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी कीटक खातात आणि म्हणून त्यांना कीटकभक्षी वनस्पती किंवा इन्सेक्टिव्हरस प्लांट म्हणतात. ओके, फॉर एक्झाम्पल ड्रॉसेरा, व्हीनस फ्लायट्रॅप, बुरमानी यासारख्या वनस्पती. या ठिकाणी बुरमानी हे व्हीनस फ्लायट्रॅप आहे, हे आपल्याला इन्सेक्टिव्हरस प्लांट दिसते आहे. तिसरा जो प्लांटचा न्यूट्रिशनचा जो प्रकार आहे तो आहे सॅप्रोफिटिक प्लांट्स. प्लांट विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड सॅप्रोफिटिक प्लांट्स. मृतोपजीवी वनस्पती. या ठिकाणी ज्या तुम्ही वनस्पती पाहता, काही भूछत्र दिसते आपल्याला, कवक दिसते आहे, या वाळलेल्या लाकडांवर ते जगतं आहे. म्हणजे ह्या ज्या वनस्पती असतात सॅप्रोफिटिक प्लांट मृतोपजीवी म्हणतात. मेलेल्या, कुजलेल्या, सडलेल्या वनस्पतीपासून अन्न मिळवणाऱ्या ज्या वनस्पती असतात तर ह्या वनस्पती सॅप्रोफिटिक प्लांट्स म्हणतात त्यांना. ओके, त्यानंतर न्यूट्रिशन इन ॲनिमल्स. हे प्लांटमधलं न्यूट्रिशन आपण पाहिलं. सिम्बायोटिक न्यूट्रिशन, हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन, इन्सेक्टिव्हरस न्यूट्रिशन आणि सॅप्रोफिटिक न्यूट्रिशन. आता ॲनिमल्समध्ये कशा पद्धतीचं होते आहे तर ॲनिमलमध्ये इन्व्हॉल्व्स व्हेरियस स्टेप्स फॉर इंजेशन. अन्न ग्रहणाच्या त्यांच्या 5 स्टेप्स आहे. स्टेप्स इन न्यूट्रिशन इन ॲनिमल. इंजेशन मीन्स फूड इज टेकन इन टू द बॉडी. शरीराच्या आत अन्न घेणे म्हणजे इंजेशन. डायजेशन म्हणजे कन्व्हर्शन ऑफ फूड इन टू सिम्पल सोल्युबल फॉर्म्स. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर त्याचं पचन करणे म्हणजे डायजेशन. ॲब्सॉर्प्शन म्हणजे ट्रान्सफर ऑफ सोल्युबल फूड टू द ब्लड. म्हणजे अन्न पचल्यानंतर त्याचं रूपांतर रक्तामध्ये करणे. चौथं आहे ॲसिमिलेशन, युटिलायझेशन ऑफ ॲब्सॉर्ब फूड बाय सेल्स अँड टिश्यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन, ग्रोथ अँड रिपेअरिंग ऑफ सेल्स. त्याला ॲसिमिलेशन म्हणतात. आणि इजेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रॉडक्ट अँड अनडायजेस्टेड फूड फ्रॉम द बॉडी. न पचलेलं आणि पचलेलं जो काही वेस्ट मटेरियल असतं ते शरीराच्या बाहेर टाकणं म्हणजे इजेशन, ज्याला आपण एक्स्ट्रीशन पण म्हणतो आहे, टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे. तर सजीवामध्ये अशा पद्धतीच्या 5 स्टेप्स होतात. टाईप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल. ॲनिमलमध्ये कोणत्या प्रकारचं न्यूट्रिशन असते? एक होलोझोईक न्यूट्रिशन आहे. होलोझोईक न्यूट्रिशन. इन युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय जे सजीव असतात. युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमिबा, युग्लिना, पॅरामोशियम, एक्सरेब्रा, ऑल द स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन ऑकर विदिन द युनिसेल्युलर बॉडी. ह्या ज्या सर्व प्रक्रिया असतात, जीवन प्रक्रिया, ह्या एकाच सेलमध्ये होतात. तर अशा पद्धतीचं न्यूट्रिशन जे असतं त्याला होलोझोईक न्यूट्रिशन म्हणतात. मॉस्किटो आहे अँड बेड बग. मॉस्किटो, बेड बग्स. मॉस्किटो म्हणजे मच्छर असेल, बेड बग्स असतात. यूज निडल लाईक माउथ पार्ट टू पीर्स म्हणजे ते शरीरामध्ये ते घुसवतात त्याची जे काही सुंड असेल ते. अँड ट्यूब लाईक माउथ पार्ट टू सक ब्लड फ्रॉम अदर फ्लुइड्स. आणि ते आपल्या बॉडीमधून ब्लड काय करतं? सकिंग करतं आहे. तर अशा पद्धतीची न्यूट्रिशन पद्धत म्हणजेच होलोझोईक न्यूट्रिशन. ओके, हे आपल्याला समजलं असेल. त्यानंतर अकॉर्डिंग टू द फूड टाईप ॲनिमल्स कॅन बी क्लासिफाईड ॲज टाईप्स ऑफ ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ फूड. एक आहे हर्बिओर्स म्हणजे शाकाहारी प्राणी. शाकाहारी म्हणजे जे प्राणी आपलं अन्न हे वनस्पतीपासून मिळवतात. उदाहरणार्थ काऊ, डियर, एलिफंट. कार्निव्होर्स म्हणजे मांसाहारी प्राणी. टायगर, फॉक्स, लॉयन हे ॲनिमलपासून प्राणी मिळवतात, अन्न मिळवतात. हर्बिओर्स शाकाहारी वनस्पतीपासून अन्न मिळवतात. कार्निव्होर्स हे प्राण्यांपासून मिळवतात म्हणजे त्याला कार्निव्होर्स म्हणतात, हे शाकाहारी, हे मांसाहारी. ओमनिव्होर्स म्हणजे सर्व प्रकारचा आहार आहे, ह्युमन आहे, मंकी आहे, शाकाहारी पण असतात, मांसाहारी, म्हणून त्याला ओमनिव्होर्स म्हणतात. स्कॅव्हेंजर म्हणजे मेलेले प्राणी खाणारे, व्हल्चर, गिधाड, हैना. त्यानंतर डिकम्पोजर्स म्हणजे मेलेल्या, कुजल्या, सडलेल्या पदार्थांपासून ते अन्न मिळवतात, त्याला डिकम्पोजर्स म्हणतात. बॅक्टेरिया आहे, फंगस आहे. ओके, हे आपण या ठिकाणी बघितलं. स्कॅव्हेंजर्स ऑब्टेन देअर फूड फ्रॉम डेड बॉडीज ऑफ ॲनिमल्स. फॉर एक्झाम्पल व्हल्चर्स, क्रोज, हैना. क्रोज म्हणजे कावळा, हा मेलेल्या प्राण्यांपासून अन्न मिळवतो. डिकम्पोजर्स जे असतात आर सम मायक्रोब्स टू ऑब्टेन देअर फूड बाय डिकम्पोजिंग डेड बॉडीज ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑर अदर मटेरियल. जे काही सडलेले पदार्थ असतात
त्यापासून ते अन्न मिळवतात. या ठिकाणी तुम्ही पाहताय कशा पद्धतीनं ते अन्न मिळवतात ते पण आपण बघतो आहे यामध्ये. त्यानंतर आहे सॅप्रोझोइक न्यूट्रिशन. सम insect unicellular animals obtain the nutrient by absorbing the liquid organic material from the dead bodies of the animal to form the environment. Okay, from the environment. This is saprozoic न्यूट्रिशन. हाऊस फ्लाईज आहे, घरमाशा या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे. घरमाशा काय करतात की जे काही लिक्विड फॉर्ममधलं अन्न असते ते अन्न शोषून घेतात. हाऊस फ्लाय अँट आहे, अँट मुंग्या दिसतात, त्याला माकोडे दिसतात, स्पायडर्स असतात. तर यांचं जे अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे ते आहे सॅप्रोझोइक. ओके, तर हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पॅरासिटिक न्यूट्रिशन दिसते आहे. सम ॲनिमल्स डिपेंड अपॉन अदर ॲनिमल्स फॉर फूड. दे कॅन ऑब्टेन द फूड ओनली फ्रॉम ॲनिमल्स ऑर ऑन हुम दे आर डिपेंडेंट. त्याला पॅरासिटिक न्यूट्रिशन म्हणतात. त्याचे दोन प्रकार असते, एक आहे एक्टोपॅरासाइट आणि दुसरा आहे एंडो पॅरासाइट. या चित्रामध्ये जे आपण बघतो आहे हे जंत आहे, राऊंड वर्म ज्याला म्हणतो, गोलकृमी म्हणतो आपण. ओके, मग पॅरासाइट म्हणजे काय होतात की जे शरीरावर बाहेरच्या भागात राहतात. लाईव्ह ऑन द बॉडी सरफेस ऑफ अदर ॲनिमल अँड ऑब्टेन देअर फूड बाय सकिंग द ब्लड. हे ब्लड शोषून घेतात. उदाहरणार्थ लाऊस म्हणजे ऊ आहे, बेड बग आहे, ढेकून ज्याला म्हणतो, टीक आहे, गोचीड म्हणतो आहे आपण, तर गोचीड, बेड बग आणि लाऊस म्हणजे ऊ. तर हे काय करतात, बाह्य परजीवी आहे, ते शरीराच्या बाहेर राहून ते अन्न आपलं रक्त शोषून घेतात. मग एंडोपॅरासाइट हे शरीराच्या आतमध्ये राहतात, आतड्यात राहतात. ॲनिमल्स लाईक टेप वर्म, या चित्रात दाखवलेलं जे दिसते आपल्याला, ॲनिमल्स लाईक टेप वर्म अँड राऊंड वर्म लाईव्ह इनसाइड द बॉडी ऑफ अदर ॲनिमल्स अँड ऑब्टेन देअर फूड. दिस इज एंडोपॅरासिटिक न्यूट्रिशन अँड दीज ॲनिमल्स नोन ॲज एंडोपॅरासाइट. कोणत्या एंडोपॅरासाइट? मग राऊंड वर्म अँड टेप वर्म. ओके, तर हा सर्व आपण मित्रांनो अभ्यास केल्यानंतर लेट्स प्रॅक्टिस. मग आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, आपल्या नोटबुकमध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, आपण काय शिकलो यावरून, तर लेट्स प्रॅक्टिसमध्ये आपण या ठिकाणी आता अभ्यासूया. हू आय एम मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, यामध्ये आय एम, हू एम आय अँड इन व्हिच न्यूट्रिशन टाईप वूड इन्क्लूड मी. I live in your small intestine and absorb the nutrition from the food you eat. कोण आहे, याला राऊंड वर्म आहे, आत्ताच आपण बघितलेलं आहे. राऊंड वर्म किंवा त्या पाहिलं होतं आपण टेप वर्म. राऊंड वर्म किंवा टेप वर्म पाहिलं होतं. त्यानंतर आय एम ए टाईप ऑफ स्पाइस. आय लिव्ह विथ फंगी अँड अल्गी. आताच पाहिलं होतं दगडफूल, ज्याला लायकेन म्हणतात. ओके, हे बघितल्यानंतर ऑब्झर्व डिफरंट टाईप्स ऑफ ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग अँड कम्प्लीट द टेबल. मग या ठिकाणी एक टेबल या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. यांचं अन्नाची मेथड काय आहे, कोणतं अन्न ते ग्रहण करतात. काऊ आहे, काऊ अन्न कोणतं घेते आहे, ग्रास आहे. ओके, आणि मग कोणत्या प्रकारचं इंजेक्शन आहे, त्याला मेथड ऑफ इंजेक्शन ज्याला म्हटलं जाते हर्बी ओर्स आहे. ओके, हे कोणते आहे, हर्बी ओर्स, शाकाहारी प्राणी आहे, हर्बी होर्स, VORES. ओके, आणि फ्रॉग कशाला खातो आहे, इन्सेक्टला खातो आहे. ओके, मग हा कोणता ॲनिमल झाला, कार्नी होर्स, VORES. त्यानंतर स्नेक आहे, हा फ्रॉगला खातो आहे, हा पण कार्निव्होरस आहे. मॉस्किटो सक ब्लड, मॉस्किटो काय करतो, सक ब्लड शोषून घेतो आहे. मग हा कोणता झाला मॉस्किटो, होलोझोइक. मॉस्किटो कशामध्ये येणार, मग होलोझोइक टाईप ऑफ न्यूट्रिशनमध्ये तो येणार आहे. लक्षात आलं आपल्या. त्यानंतर आपण बघूया आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑकरिंग डर्टी प्लेसेस, इन्सेक्ट इन काऊ डंग अँड टर्माइट इन रिअली युजफुल, राईट, हाऊ अँड व्हाय. कशा पद्धतीचं, यस दे आर रिअली युजफुल. म्हणजे आपण यांना म्हणू शकतो यस दे आर रिअली युजफुल. ओके, आपण या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे यस दे आर रिअली युजफुल.
All these microorganisms are useful. Microorganisms are living in dirty places. Cow dung. All organisms are really useful. हे आपल्याला लिहायचं आहे. Really, they are really useful. का युजफुल आहे त्याच्या मागचं कारण देऊ आपण. कारण ते डिकम्पोज द ऑर्गॅनिक मटेरियल. ते काय करतात? दे डिकम्पोज ऑर्गॅनिक मटेरियल. दे डिकम्पोज ऑर्गॅनिक मटेरियल. ओके. आणि अशा पद्धतीनं परत ते मातीमध्ये त्यांचं रूपांतर करतात आणि म्हणून ते युजफुल आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द प्लांट इन द गिवन पिक्चर अँड टाईप. गिव द टाईप. कोणता प्रकार आहे त्याचा न्यूट्रिशन टाईप? तर हा जो आहे पिचर प्लांट आहे. कोणता प्लांट आहे? PITCHER. पिचर प्लांट हा सुद्धा कीटकभक्षी प्लांट आहे. या ठिकाणी तर कीटक अट्रॅक्ट होत आहे. कीटक यामध्ये आलं की हे पान बंद होत आहे आणि त्यामधलं त्याचं पूर्ण डिझॉल्व होत आहे ते. आणि अशा न्यूट्रिशन पद्धत कोणती आहे? हा इन्सेक्टिव्होरस प्लांट आहे. इन्सेक्टिव्होरस प्लांट आहे हा. ओके. हे पण आपल्याला लिहिता आला आहे. त्यानंतर राईट डाऊन द स्टेप्स ऑफ न्यूट्रिशन इन ॲनिमल. आता जे आपण पाहिलं होतं कोणत्या स्टेप्स असतात ॲनिमलमध्ये. एक आहे इंजेक्शन, INGESTION. इंजेक्शन नंतर डायजेशन असते आहे. इंजेक्शन, डायजेशन, ॲब्सॉर्प्शन, ABSORPTION. ॲब्सॉर्प्शन. ॲसिमिलेशन आहे. ASSI. ॲसिमिलेशन नंतर इजेक्शन. ओके. इजेक्शन. अशा पद्धतीच्या या स्टेप्स आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. अधिक अभ्यासासाठी आपण या लिंकचा पण उपयोग करू शकतो. ज्या दीक्षा ॲपवर आहे याचा पण मित्रांनो आपण अभ्यास करावा आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवावी. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.